तर नमस्कार मंडळी, कसं काय, बरं आहे का? बरंच असणार. तर चाललो होतं बघा रुपालीताईंच्या घरी. रुपालीताई म्हणजे गणेशदादांची मोठी बहीण. मळवलेलाच असतात बघा ते. मग चाललो होतं त्यांना भेटायला बघा. मग काय गाडीच व्हिडिओ चालू केला बघा, कारण टाईमच भेटला नाही रस्त्यात व्हिडिओ. मग गाडीवर चालू केला. मग काय ह्यांनी गाडी चालवत होते बघा. आणि गाडी चालवताना ह्यांना बोलणं म्हणजे काय म्हणतात की नागाच्या वेळात हात घालणं असं होते. ह्यांना काहीच बोलले नाही, गपचूप आपलं रोडचा व्ह्यू घेत राहिले. तरी पण ह्यांनी बघत होतं काय करते काय करते काय नाही. गपचूप चालले होते बघा. वारं एवढं लागत होतं की नाही, स्कार्फ सगळा माझ्या डोळ्यात जात होतं बघा. आणि बाकींच्या वाहना जात होते की नाही कडाने, ते पण बघा सगळ्या असं गेलं की एकदम वारं असं जोरात अंगावर येत होतं बघा त्या वाहनांचं. मग काय चाललं होतं बघा. मग काय शिवांशला तसली कॉफीची बॉटल घेतली बघा, कसा कॉफी पेत पेत बसलाय. दुसरं काय नको म्हणलं, मला तीच घे म्हणलं, मग तीच घेतली बघा. आणि ह्यांचं काय, ह्यांनी आपल्या आपल्या नादात होतं. ह्यांचं इकडं नाही तिकडं नाही काय नाही, आपापल्या नादात गाडी चालवत होतं बघा. आता म्हणलं यांना काहीच बोलायला नको, कारण ह्यांना बोलणं म्हणजे लय बेकार बाई, लय बेकार काम आहे. मग काय नाही बोलली, गप शो स्वतःलाच केलं आणि गप बसली. मग काय आलो बघा रुपालीताईंच्या घरी. मग काय त्यांच्या घराकडचा रस्ता होता बघा. रुपालीताई थांबले होते बघा. ते बघा तिथे लाल साडी घालून थांबले होते बघा आम्हाला न्यायला. मग काय गेलो, उतरलो एकदाच गाडीवरनं खाली उतरलो बघा. गेलो, गेल्या गेल्या पाणी दिलं बघा. मंगळाची सुट्टी असते मला माहिती आहे की. तर बघा आले आले पाणी दिलं बघा आम्हाला. हे बघा, बरं आहे का ताई? होय, बरं आहे की. जवळच्या जवळ असून येणं होत नाही हा. जवळ आहे म्हणून तर आले, लय दिवस झाले यायचं यायचं म्हणत होतो, पण आलो बघा आता. पाणी प्या. ए पिलो पाणी धर की, पाणी पी. कर नको. नको तर बस, नको म्हणते. अचानक कसं कसं आलं जमत नाही ना, मग मागच्याला कामावर मग. कालच यायचं होतं, पण म्हणलं फोन लावला तुम्ही, म्हणलं नाही आता कामावर आली. मग म्हणलं राहू द्या. आले आले बघा किती सेवा करायला लागले ते ताई. तेव्हा काय हाई आपलं करत कर्तव्य करत राहायचं, चहा पाणी हो करत का, आले आले राहायचं. चहा दिलाय बघा. यानं काय, यानं उसकडायला सुरुवात केली बघा, खायला आणलेलं. भारी वाटलं बरं का ताई तुम्हाला भेटून. लय दिवसापासून इच्छा होती बघा माझी. योगा योगाला मी आली बघा घरी. आगाला नाही होत होय. आली बघा घरी. तर चला चहा पिऊन घेते बघा आता. चहा पिऊन घ्या. बघा बघा ताईने किती गडबडीत चपात्या केल्या. आणि नको नको म्हणलं जेवण करायला, तर जेवण करा जेवण करा म्हणून महाग लागले ते बघा. तसं असतंय ना, कुठं येऊन घरनं जेवून नाही जायचं म्हटल्यावर मग ती कसला पाहुणचार. मग एवढ्या लांबनं तुम्ही येताय भेटायला. भाजी पण केली बघा कडे. आता दुसरं काय करायला लागले ते काय माहिती. नको नको म्हणते तर ऐकत नाही त्या. काय सुद्धा बनवत नाही जास्त. ताईंचा स्वभाव एक नंबर. मला तर लय आवडलं बरं का. आपल्यासारखंच मन मिळावं, असं नाही की आले ती घरी ना असं असं काय तसं. नसतंय बरं का. म्हणजे असं मोबाईल मध्ये बघितलं वेगळं ना समोर बघितलं असं वेगळं, असं काय नसतं या. लय भारी स्वभाव आहेत. ते दादा पाहिजे, मी सकाळपासून आल्यापासून म्हणते दादा पाहिजे होता. दादा तर एक नंबर माणूस आहे. घेऊन येते तुमच्या आता. चालतंय, कधी पण या तिकडे जाताना, पंढरपूरला जाताना. ताईने जेवण वाढले बघा का. चपाती इकडं, सुकी भाजी, पापड तळले, तर अजून चपाती वाढली. काहीच नाही, आपलं गरीबातनं छोटस आपलं जेवण बनवलंय, काय नाही वेगळं केलं आता. हीच लय झालं हवं. तुम्हाला कसं वाटतं? एकच नंबर. या बस आम्ही इकडे, चला दोघं पण. चला आता जेवण करतो बघा बसून. आम्ही काय लय मोठं घेतलं नाही, नाहीच की. हाय घरातलंच दिलं या. जाऊ दे, मग घ्या पदर मग आता. पदर घ्यायला तर येतोय का? येतोय की. बाळा दरवाजा बंद कर घे. पोय दरवाजा बंद कर की. दरवाजा बंद कर, बुजड पडतंय उजड. दरवाजा बंद कर, दरवाजा बंद हा, दरवाजा बंद कर. कर. नको उघड बाळा. काय करते ते रे? कसं येईल तसं येईल. मला तर येत पण नाही, तुम्हाला येत आहे तरी. शिकायचं असतंय तेवढं. बघून. हा.
पिशवी देते. मग काय त्यांना नको नको म्हणलं तरी त्यांनी पाहुणचार किती भारी केला. खरंच लय माणूस केला आहेत बरं का. रुपाली ताई साडी वगैरे नेसून निघालो बघा मग आम्ही यायला. मग काय बघा तनुजा ती होती बघा. रुपाली ताईंचं चाललं होतं, ह्यांना बोलवते, ह्यांना म्हणत होते व्हिडिओ वगैरे करू लागत जा. तनुजा म्हणत होती एवढी मांजर घेऊन जावा, तुमच्या तिकडे गाय आहेत का. मी म्हणलं भरपूर गाय आहेत म्हशी आहेत त्या. तनुजांचा पण स्वभाव एक नंबर आहे बरं का. खरंच खूप छान स्वभाव आहे तिचाच नव्हती तिचा दादांचा आणि रुपाली ताईचा सगळ्यांचा स्वभाव लय बरं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा,